एसटी महामंडळाकडे दाखल केलेल्या ज्या कार्यकारिण्या आहेत त्या सगळ्या कार्यकारिणींचे ठराव करून घ्यायला लागलो. पुढच्या आठवड्याभरात ते सगळे ठराव जमा करून अध्यक्षपदावरून जयश्री पाटीलांना बाजूला करून तिथं दुसरा अध्यक्ष आम्ही नेमतो, जो एसटी महामंडळातच काम करणारा कर्मचारी असेल किंवा नेता असेल. बाहेरच्या आता अध्यक्ष जयश्री पाटील, सदावर्तेंच्या पत्नी. सदावर्ते तशा कोणत्याही पदावर नाहीत, म्हणजे कुठलंही पद नाही त्यांच्याकडे. हा, ते मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांचा सल्ला घ्यायचो आणि ते मालक व्हायला गेले. आता आम्ही काय केलं, त्यांना बाजूला केलं, त्यांच्या पत्नीला पण आता बाजूला करतोय अधिकृत पदावरनं, आणि जनसंघ म्हणून आम्ही चालवते, त्यांचं कोणतेही मार्गदर्शन इथून पुढे घेणार नाही. म्हणजे जनसंघाशी हकालपट्टी म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना बाजूला करतो. आता शब्द प्रयोग हा ज्याचं त्यांनी घ्यावा, आम्ही फक्त त्यांना बाजूला करतोय पदावरनं आत्मसन्मानानं. नाही, त्यांचा काही संबंधच नाही ठेवणार आम्ही. जनसंघ व्यवस्थापकाला तर ऑटोमॅटिक ते रिझर्व्ह बँक जातं त्यांना काढून टाकेल, आम्ही काढायची गरज पडणार नाही. ते आज निर्णय येईल त्याचा. आता व्यवस्थापक तेच आहे, स्वतः काम आजही तेच काम करतात, पण त्यांची अक्कलपट्टी ती रिझर्व्ह बँकेच्या नियमात बसतच नाही, ती ऑटोमॅटिक होणारच आहे. ही बँकेच्या एमडी पदावर त्यांची नियुक्ती करण्याचा ठराव. प्रकार झालेले आहेत, त्यांना आमिष दाखवण्याचा प्रकार झालेला आहे. जसं की तुमच्याकडे मी बऱ्याच जणांना फोटो पाठवले होते, सदावर्तेंच्या बरोबर असलेल्या संचालकांना 15-15, 20-20 लाखांच्या गाड्या गिफ्ट दिल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत. तर असे आमिष दाखवून यातलं कोणी फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून आत्मसन्मानाने ही लोक बाहेर थांबलेली आहेत. तुमच्या बरोबर आहेत असं तुमचा दावा आहे. व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये 10 लोक दिसत आहेत. काल जो व्हिडिओ आपल्याकडे त्या स्वतः संचालकांनी व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रवक्ता म्हणून मला बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे. तो व्हिडिओ तयार करत असताना त्याच्यामध्ये 10 लोक आहेत. व्हिडिओ करणारी एक व्यक्ती आहे, अशी 11 लोक ती, आणि 2 लोक काही कारणास्तव आम्ही मुद्दामच म्हणजे सदावर्तेंच्या गोटात ठेवलेले, की तिथं माहिती काय घडते, तिथं कशा पद्धतीने निर्णय घेता येतात, त्याच्यासाठी ती लोक तिथंच थांबवलेले आहेत. पण ती कोण आहे ते त्यांनाही कळून चुकलेलं नाहीये. भविष्यात ती लोक आमच्या सोबतच असणार आहेत. ज्या दिवशी हा त्यांचा ड्रामा संपेल त्या दिवशी ती लोक आमच्या बरोबर असतील. प्रकार झालेले आहेत, त्यांना आमिष दाखवण्याचा प्रकार झालेला आहे. जसं की तुमच्याकडे मी बऱ्याच जणांना फोटो पाठवले होते, सदावर्तेंच्या बरोबर असलेल्या संचालकांना 15-15, 20-20 लाखांच्या गाड्या गिफ्ट दिल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत. तर असे आमिष दाखवून यातलं कोणी फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून आत्मसन्मानाने ही लोक बाहेर थांबलेली आहेत. तुमच्या बरोबर आहेत असं तुमचा दावा आहे. व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये 10 लोक दिसत आहेत. काल जो व्हिडिओ आपल्याकडे त्या स्वतः संचालकांनी व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रवक्ता म्हणून मला बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे. तो व्हिडिओ तयार करत असताना त्याच्यामध्ये 10 लोक आहेत. व्हिडिओ करणारी एक व्यक्ती आहे, अशी 11 लोक ती, आणि 2 लोक काही कारणास्तव आम्ही मुद्दामच म्हणजे सदावर्तेंच्या गोटात ठेवलेले, की तिथं माहिती काय घडते, तिथं कशा पद्धतीने निर्णय घेता येतात, त्याच्यासाठी ती लोक तिथंच थांबवलेले आहेत. पण ती कोण आहे ते त्यांनाही कळून चुकलेलं नाहीये. भविष्यात ती लोक आमच्या सोबतच असणार आहेत. ज्या दिवशी हा त्यांचा ड्रामा संपेल त्या दिवशी ती लोक आमच्या बरोबर असतील. सर्वसामान्य ठेवीदारांचं नुकसान होते असं वाटत. सर्वसामान्य ठेवीदार मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी तर काढलेली आहे, तर याला तर जबाबदार कोण करायचं? सदावर्तन करायचं का विरोधकांना? ठेवी ज्या निघून गेल्या त्याच्यामध्ये विरोधकांना जबाबदारी धरून फक्त राजकारण करण्याने काही अर्थ नाही. सत्ताधारी म्हणून ठेवी वाचवण्याची जबाबदारी त्या सत्ताधारी संचालकांचे मार्गदर्शक म्हणून सदावर्तेंचीच होती. त्यामुळे सदावर्तेंच्या चुकीच्या स्टेटमेंटमुळे 2-2 समाजांमध्ये दुही निर्माण करणाऱ्या भडक वक्तव्यांमुळे आणि महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने वागतात हे मी वेगळ्या पद्धतीने सांगायला नको. शॉर्ट टेम्पर्ड माणसासारखं वागून त्यांनी जी काय महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतलेली आहे, त्यामुळे सदावर्तेंच्या मलिन झालेल्या प्रतिमेमुळे आणि त्या फक्त एकाच गोष्टीमुळे त्या ठेवी निघून गेलेल्या आहेत. त्यांना बाजूला केल्यानंतर त्यांचं नाव इथं कुठेही मार्गदर्शक मंडळामध्ये नसणार. त्याच्यामुळे ते नसल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ठेवीदारांच्यासाठी एक नवीन योजना आणून या सन्माननीय संचालकांच्या मार्फत आपण ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करू. रिझर्व्ह बँकेकडे शिफारस पाठवलेली होती, त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून काही बँकेची चौकशी किंवा त्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? काय आता पत्रकार परिषद चालू होण्याच्या अगोदर अवघ्या 2च मिनिटांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच एसटी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग चालू आहे. त्या मीटिंग मध्ये त्यांच्याकडून प्रश्नांचा भडीमार चालू असल्याचे ऐकायला मिळत आहे. आता प्रत्यक्ष कशा पद्धतीने चौकशी झाली आणि त्याच्यानंतर निर्णय काय येतो हे थोड्या वेळाने आपल्याला कळेल. बँकेत जे आमच्याकडे मेजॉरिटी संचालक आमच्या सोबत आहेत, सदावर्तेंनाच बाजूला करतो, मग त्याच्यातून त्यांच्यासोबत राहणाऱ्या संचालकांनी निर्णय घ्यायचा की ते कुठे जाणार आहेत. आम्ही इथं जनसंघ म्हणूनच राहणार आहोत. त्यांच्यासोबत जे आहेत ते सदावर्तेंच्या सोबत बाहेर जायचं की जनसंघ म्हणून आमच्या सोबत राहायचं, जे 4-5 संचालक त्यांच्याकडे शिल्लक राहिले हा निर्णय त्यांनी घ्यायचा. संचालक आजही तुमच्याशी एसटी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेची साधारणतः 5-5.5 महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. सदर निवडणुकीमध्ये एसटी कष्टकरी जनसंघाचं उमेदवारांचं पॅनेल संपूर्ण बहुमतानं निवडून आलं होतं. पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 55,000 सभासदांनी एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनेलला पसंती दिली होती. त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण 19 संचालकांचं पॅनेल एसटी कष्टकरी जनसंघाचं निवडून आलं. त्याच्यानंतर जवळपास आशिया खंडातील पगारदारांची सर्वात मोठी आणि 100% फायद्यात असणारी ही जी बँक होती, त्या बँकेला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले होते. त्या बँकेचा नावलौकिक पूर्ण भारतभर होता. पण अशा या बँकेच्या संदर्भानं काम करत असताना ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे संचालकांना भ्रमित करून वेगवेगळ्या पद्धतीचे चुकीचे बँकिंग क्षेत्राला धोका पोहोचवणारे निर्णय घेत होते. त्या सर्व एकाधिकारशाहीला कंटाळून आमच्या या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळापैकी साधारण 14 ते 15 संचालकांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने मागील 15 दिवसांपासून यातील 13 ते 14 संचालक वेगवेगळ्या तज्ञ लोकांची सल्लामसलत घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घेण्याच्या अनुषंगाने बाहेर गेलेत. त्यांनी सदावर्तेंपासून स्वतःला वेगळं केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बऱ्याच न्यूज चॅनेलनी नॉट रिचेबलच्या बातम्या दिल्या होत्या, पण ते नॉट रिचेबल नसून ते एकत्रित आहेत. फक्त ते कोणाशी सध्या बोलत नव्हते. काल त्या सन्माननीय 12 ते 13 संचालकांनी एकत्रित बसून संपूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे. मी बऱ्याच लोकांना तो आता पाठवला तुमच्यापैकी. तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं, विनंती केलेली आहे की या 12 ते 13 संचालकांच्या प्रमुख प्रवक्ता म्हणून संतोष शिंदेनी महाराष्ट्राच्या समोर त्यांची बाजू मांडावी. त्या प्रमुख प्रवक्ते पदाची जबाबदारी स्वीकारून मी आज आपणासमोर या आमच्या सन्माननीय संचालकांची बाजू मांडत आहे. तर एसटी बँकेचे काही चुकीचे निर्णय एकाधिकारशाही पद्धतीने ज्या पद्धतीने सदावर्ते घेत होते, त्याच्यामुळे मागील 4 महिन्यांपासून या इतक्या मोठ्या बँकेचं कर्ज वाटप पूर्णपणे थांबलेलं आहे. जवळपास सदावर्तेंच्या नावाचा वापर इथे व्हायला लागल्यापासून या बँकेतून 2311 कोटी, म्हणजे ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला 2311 कोटी रुपयांची एकूण ठेवी आपल्याकडे या बँकेमध्ये होत्या. पण आज जर बघायला गेलं, आजच्या घडीला जवळपास 480 आज रोजीपर्यंत 480 कोटी रुपयांच्या ठेवी सभासदांनी काढून नेल्या. आता 480 कोटी रुपयांच्या ठेवी ज्यावेळेला काढल्या जातात त्यावेळेला बँकेचा प्रॉब्लेम असा झाला की सीडी रेशो वाढला. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर 70% हा सीडी रेशो मेंटेन असणं गरजेचं होतं. पण दुर्दैवाने तो सीडी रेशो आज 96% पोहोचलेला आहे. आणि आज अवस्था अशी आहे की जर सदावर्तेंचं ऐकून आपण कर्ज प्रकरण लोकांना वाटप करायला सुरू केलं तर 2च दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून सेव्हिंग खात्यावरचे पैसे काढण्यावर सुद्धा बंधन येतील. आज रोजी असणारी ही परिस्थिती लक्षात घेऊन सन्माननीय संचालकांनी बँकेची 5 तारखेला मीटिंग आयोजित करण्याचं पत्र दिलं होतं. प्रशासनाला पत्र दिल्यानंतर 5 तारखेला सदावर्तेंची सत्ता खालसा होईल आणि या संचालकांचं एक स्वतंत्र तिथे सत्तास्थान निर्माण होईल. म्हणून सदावर्तेंच्या गटामध्ये असणाऱ्या या कोल्हापुरातीलच संजय घाटगे नावाच्या संचालकांनी सहकार आयुक्तांकडे जाऊन भेट घेतली आणि 5 तारखेची मीटिंग होऊ नये म्हणून त्यांच्याकडे विनंती करून दबाव टाकून 5 तारखेची मीटिंग होऊ दिलेली नाही. जर 5 तारखेला मीटिंग झाली असती तर चुकीचे झालेले ठराव, आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने 4 महिन्यात घेतले गेलेले निर्णय रद्द करून या संचालक मंडळाने कष्टकरी कर्मचाऱ्यांसाठी बँक कशी सोयीस्कररित्या चांगल्या पद्धतीने चालवता येईल या अनुषंगाने काही चांगले ठराव करण्याचा तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतलेला होता.
पण ती मिटिंगच होऊ नये म्हणजे कर्मचाऱ्यांना राहण्याचा त्यांनी लिहिणार आहे की सत्तेत सदावर्तींच्या सोबत राहून विरोध करणार आहे काय? सत्तेत आम्ही मुळात सांगायचा हेतू असा आहे की हा एसटी कष्टकरी जनसंघ आहे. या कष्टकरी जनसंघाचे एक मार्गदर्शक म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सदावर्तेंना सोबत घेतलं होतं. स्वतः प्रत्यक्ष सदावर्तेंचा या युनियनशी किंवा या बँकेशी कोणताही काडी मात्र संबंध नाही. ना ते एसटीचे कर्मचारी आहेत ना या जनसंघाचे पदाधिकारी आहेत. जनसंघाचे पदाधिकारी फक्त जयश्री पाटील मॅडम आहेत. जनसंघ हा एसटीच्या कष्टकऱ्यांनी निर्माण केलेला संघ आहे, सदावर्तेंच्या स्वतःच्या मालकीचा नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वतः सदावर्तेंना बाजूला करून कष्टकरी जनसंघाचे वरचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची जी काही पदं आहेत ती नवीन नेमणुका करणार आहोत. रीतसर महाराष्ट्रातल्या ज्या काही जिल्हा कार्यकारिण्या आहेत त्या जिल्हा कार्यकारिण्यांना एकत्रित घेऊन मतदानाने आम्ही सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना पदावरून बाजूला करून एसटी कष्टकरी जनसंघ हा कर्मचाऱ्यांचा आहे तो कर्मचाऱ्यांचाच राहील.